नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुमच्या सर्वांसाठी सुख समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला तर मग आज सर्वात अगोदर आपण केशर श्रीखंड कसा बनवायचा आहे ते पाहूया। मी 1.5 लिटर दही घेतलेला आहे, घरी विरजू लावलेला आहे दही 1.5 लिटर दुधाचं। आता हे पातेल्यामध्ये मी व्यवस्थित कपडा लावून घेतलेला आहे घट्ट गाठ बांधून, आणि ते आपण 1 ते 1.5 तासासाठी असंच ठेवूया, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ना टपकतं। आणि त्यानंतर मी गाठ बांधून व्यवस्थित रात्रभरासाठी पॅक करून असं लटकून ठेवलेलं होतं। त्यानंतर बघा तुम्ही किती सुंदर असा चक्का तयार झालेला आहे आपला, मस्त असा घट्टसर छान तयार झालेला आहे। मी फुल फॅट मिल्क वापरलेलं होतं, त्यामुळे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं आपलं श्रीखंड तयार होते। आता ते सर्व जे चक्का आहे ना ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि त्यानंतर मी 1 वाटी साखर टाकलेली आहे, पिठी साखर आहे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कुणाला जास्त गोड आवडतं आणि कुणाला कमी आवडतं त्याप्रमाणे आपण करायचं आहे। अगदी खूप गोड पण छान नाही लागत, आंबट गोड असा छान लागतो। त्यानंतर मी थोडंसं केशर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण एकदा व्यवस्थित असं फेटून घेऊया। आणि 1 चुटकी असं मीठ टाकलेलं आहे, जास्त नाही, फक्त 1 चुटकी टाकायचं आहे। आणि आता व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते केशर आणि ते सर्व मिक्स होते। तुम्ही दुधामध्ये थोडंसं केशर भिजवून टाकलं तरी चालेल किंवा असं टाकलं तरी चालतं, छान लागते एकदम। केशरचा स्मेल जो आहे ना, म्हणजे सुगंध जो आहे ना मस्त असा उतरतो त्यामध्ये। यामुळे ना आपल्याला गाळणीतून फेटून वगैरे घ्यायची काही गरज नाही, असंही खूप सॉफ्ट होतं, एकदम सॉफ्ट आणि छान असं आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता हे काढून ठेवूया आपण एका याच्यामध्ये डब्यामध्ये, आणि व्यवस्थित रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट व्हायला, म्हणजे अगदी ते छान तयार होतं। त्यानंतर मी परत वरतून थोडंसं केशर टाकत आहे, मस्त असा सुंदर कलर येतो त्याला। आणि तुम्ही बघू शकता आता आपण झाकण लावून डब्याचं व्यवस्थित रात्रभर सेट करायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये गोडवा उतरतो, किंवा लगेच 1-1.5 तासाने खाल्लं तरी चालेल, खूप छान असं लागतं। पण रात्रभर ठेवल्यामुळे ना मस्त लागते। तुमच्या सर्वांकडे काय बेत असतो गुढीपाडव्याचा ते मला नक्की सांगा। आमच्याकडे श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी वगैरे असं असतो। पुरणपोळी वगैरे असं करत नाहीत, बऱ्याच भागामध्ये पुरणपोळी करतात आणि बऱ्याचशा भागामध्ये श्रीखंडपुरी असं करत असतात। आमच्याकडे आम्ही श्रीखंडपुरी करतो, कारण गुढीला नैवेद्य हा श्रीखंडपुरीचा असतो। आणि जेव्हा आपण गुढी उतरतो ना तेव्हा गुळाची पोळी करायची असते। बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरी। आजचा दिवस ना हा फार महत्त्वाचाही मानला जातो, कारण हा वसंत ऋतूचा प्रारंभ असून 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असा हा आहे। असेही मानले जाते की आज 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला परतले होते, म्हणून तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून त्यांनी श्रीरामाचे स्वागत केले होते। पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर जर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा। बाय।